हॅलो उद्दीस. हॅलो रोटपालीचा 12वा प्लेअर. परेश, काल पीपीएल मध्ये कोण हरवलं का? चला मॅच ऑन होते. पंचांकडून ग्रीन सिग्नल आलाय. समीर पाटील ऑन सेकंड कडे हवेत खेळ आहे. सॉफ्ट डिस्मिसल असाच मी म्हणेन, कारण आता अगदी उल्लेख केला फटक्याचा जर लो व फुल टॉस होता बॉल आणि स्लोअर होऊन होता, त्या कारणास्तव हा फसला आहे फटका. समीर पाटील ही पहिली विकेट सध्या गमावली बॅटिंग करत असताना. श्लोक 11 गावदेवी कळवे, श्याम स्पोर्ट्स रोडपाली संघाने पहिल्यांदा टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. तुम्ही एनडी विभागामध्ये येत असाल तर तुमचे 12 खेळाडू, तुमचा ड्रेस कोड हे कंपल्सरी पाहिजेत. भले तुम्ही मैदानामध्ये अपोजिशन सोबत कितीही कॉम्प्रो करा, परंतु नेरेदोंदर विभागामध्ये बबुल येताना वेळेस लक्षात घ्या, 12 खेळाडू ड्रेस कोड मध्ये संपूर्ण पाहिजेत. हा नेरेदोंदर विभागाचा रोल आहे. त्यामुळे सुरुवातीलाच आयोजकांनी या गोष्टीचा उल्लेख केलाय की 2 रनची पॅनल्टी. चला मॅच मध्ये आपण लक्ष केंद्रित करूया. बॉलिंग ट्रॅकवर आपण राहुल भोईरला बघतोय. गोलंदाजी करत असताना पहिल्याच बॉलवर विकेट मिळाली. लेफ्ट हँडेड खेळाडू मैदानामध्ये प्रसाद पाटील दाखल झालेत. चांगला फटका आहे, अगदी इनसाइड आउट. फिल्डरच्या डोक्यावर ओव्हर द कव्हर्स खेळत असताना 1 बाउन्स चौकार, 4 रन. चाललाय आता जे अकाउंट ओपन झालंय. 1 बाद 4 सध्या फलकावर प्रसाद पाटीलला. आउटसाइड ऑप्शन करण्याचा प्रयत्न केलाय. थोडीशी लाईटली अपील मैदानामध्ये सूर्यवंशाकडून दाद मागली जाते. मसलत होत आहेत. पहिल्यांदा पंचाला अगदी बघितलं त्यांनी पहिल्या मध्ये अगदी तिथे बाद केलाय, परंतु बघायचं निर्णय त्यांनी पेंडिंग ठेवून दोन्ही पंच सल्ला मसलत करतायत, चर्चा करतायत. निर्णय पंचांकडून मैदानामधून आलेला आहे. प्रसाद पाटील परतावं लागेल. एक चौकार त्यांनी दाखवला आणि त्याच्यानंतर त्याचे विकेट बहाव होते. 2 विकेट गमावले. धावसंख्येचे फलक अगदी बोर्डवर बघताय तुम्ही सध्या 4 रन. सुरुवातीला पहिल्याच ओव्हरमध्ये 2 प्रमुख खेळाडू गमावले टीम कळवेनं. सध्या मला गतवर्षीची रची स्पर्धा आठवते वेगरची. काय दमदार प्रदर्शन केलं होतं या टीमनं. फायनलिस्ट
त्या ठिकाणी बनले होते. समीर पाटील ज्यानं आपले विकेट गमावली 0 त्याच्यानंतर आता प्रसाद ज्यानं 4 धावा आपल्या टीमसाठी केलेत. नवीन बॅटर मैदानामध्ये 4थ्या क्रमांकावर मोहिते पाटील बॅटिंगसाठी आलाय. फुटिंग डिपार्टमेंट पॉवर प्ले सध्या सुरू आहे. 5 षटकं 5 गोलंदाज. सुशांत मोकल गोट्याच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत या मॅचमध्ये. बॅटिंगच्या रन करणं फार महत्त्वाचं ठरेल. गतवर्षीचा सामना मला आठवतं. याच मैदानावरील रोटपाली विपक्ष मोहोम. 1 चेंडू 7 रन पाहिजे होत्या. रोटपालीला बॉलरनं वाईट बॉल फेकला होता. त्याच्यानंतर तो षटका ठोकला होता आणि तो देखील राहुलनं. तोच राहुल भोईर सध्या बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला बघायला मिळत आहेत. मॅचच्या बॉटम एंडवर हा चेंडू लागतोय. सिंगल रन पूर्ण होते. पॉवर प्लेमध्ये सध्या शांत आणि संयमी क्रिकेट खेळावं लागेल. थोडं संतुलित करावं लागेल. जे विकेटची पडझड झाली तिथे रन करणं, सिंगल डबल त्यासोबत मेरिटनुसार खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. सुशांत मोकळ स्ट्राईक एंडकडे आला आहे. सगळ्याधिक प्रतिभाशाली खेळाडू दोन्ही टीमचा विचार केला तर एका बाजूला सुशांत, एका बाजूला परेश. थोडस वेट करून खेळण्याचा प्रयत्न होता. स्लोअर वन वापरलाय राहुल भोईरनं. एक चांगला ऑलराऊंडर आहे. आपल्या उंचीचा फायदा उचलत असताना मागील बॉल आपण पाहिला तर थोडंसं स्लोअर वन लेग ब्रेक त्याच्यामध्ये फिंगर रोल करत असताना 5 वर सध्या संघाची धावसंख्या. 2 प्रमुख खेळाडू गमावत असताना आणखीन एक स्लोअर वन. काय अप्रतिम राहिले पहिलं षटक राहुल भोईरचं. गती परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस आणि पहिले षटक पॉवर प्लेचं. थोडं वेगवान राहू द्या. फिल्डिंग रोटपाली तुम्ही सेट करून ठेवा. आता टीम मिटिंग वारंवार नको, कारण हा सामना जसा संपेल तसा लगेच विनर वर्सेस विनर अशी लढत होईल. मेघना शेठ म्हात्रे प्रतिष्ठान झाशी संघाविरुद्ध विजेता संघ खेळ. पहिले षटक संपले आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 5 वर, ज्यामध्ये विकेट गमावले 2. पहिलं षटक राहुल भोईरचं इम्प्रेस करणारी गोलंदाजी. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल गोलंदाजी. सेकंड ओव्हरमध्ये बॉलर तयार. पहिला बॉल्स. सूरजला आपण बॉलिंग ट्रॅकवर बघतोय. पहिला बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. सध्या गोलंदाजी इफेक्टिव्ह होत असताना रन्स हवेत. साथ द्यावी लागेल मोहंतीला मैदानामध्ये उठायची, कारण ते फार महत्त्वाचं ठरेल. या क्षणाला पार्टनरशिप ही फार मुळाची ठरणार आहे. आणखी एक लोवर फुल टॉस, स्लोअर वन. इथे एक सिंगल पूर्ण होती. परेश कडके कालच विक्रम त्याने पनवेल प्रीमियर लीग मध्ये केला. 5 बॉलमध्ये 5 षटकार लगावण्याचा. परेश सुद्धा फिल्डिंग करत असताना काल त्यांचा संघ रॉयल कलंबोली सुपर 8 मध्ये क्वालिफाय होताना आपण पाहिलाय. शांत क्रिकेट आहे सध्या मैदानामध्ये सुरू असताना. पहिला चौकार जो पहिल्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आला होता आणि त्याच्यानंतर सिंगलच, फक्त 2 सिंगल आलेत. 4 डॉट बॉल आलेत. एक विकेट आला त्यामध्ये. त्याला मागील
6 बॉल हे फार इफेक्टिव्ह राहिलेत. सोडून दिल्या बॉलला पण इशारा करतात सत्यमन काकडे सर. व्हाईट बॉलचा थोडा ॲडव्हान्टेज आहेच या मैदानावर. आम्ही बघितलं जेव्हा स्क्रीचवर थोडा वेळ मागाशी मिळाला, थोडा ॲडव्हान्टेज आहे व्हाईट लाईनचा बॉलरला. परंतु एक सिंगल व्हाईट लाईन सोबत आपल्या मैदानामध्ये चालायचं आहे. फटका चांगला आहे. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे. चांगलं क्षेत्ररक्षण. एक्स्ट्रा कव्हर पासून लॉंग ऑफ पर्यंतचा तो प्रवास आणि लगेच थ्रो क्विक सिंगल तोपर्यंत पूर्ण होते. धावसंख्या हळूहळू पुढे चालले, बोर्डवर लागले आहेत. शुभम आम्हाला माहिती देत आहेत की 8 रन सध्या फळकावर झळकत आहेत. 2 खेळाडू बाद आहेत. थोडंसं बॅलेन्स करण्याचा प्रयत्न या रन्सला, विकेट्सला. हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न राहिला. काऊ कॉर्नरकडे बॉल ट्रॅव्हल करतोय. 1 रन इथेही मिळेल. धावसंख्या संत गतीनं हळूहळू पुढे पुढे चालली आहे. या षटकातील 4 बॉल फेकले गेलेत सूरजकडून, ज्यामध्ये आतापर्यंत 3 सिंगल, 1 वाईट रन. वाईट ऑर्कर केलाय तेवढाच सन्मानपूर्वक दिशा दिली आहे सुशांतनं या बॉलला. सिंगल इथे मिळते. धावसंख्या हलवारपणे पुढे चालली. जेवढं वातावरण सध्या बघतो मैदानामध्ये शांत आहे, तेवढंच धावसंख्या फळकावर रन्स देखील शांत आहेत. सध्या रोटपाली संघाची गोलंदाजी फारच भयानक सुरू असताना दिसली आहे. हो, हा फटका स्टँडर आहे ज्याची गरजच होती मला. श्लोक 11 गावदेवी कलबेच्या दृष्टिकोनातून एक स्कोरिंग शॉट हवा होता, ज्याने प्रेशर दूर होईल, धावसंख्येला वेग मिळेल, आकार मिळेल, जिथून कॉन्फिडन्स मिळेल. आणि हाच तो फटका होता. कदाचित जो अंतिम बॉलवर षटकार आलाय तो एक नवीन चाहूल देऊन जाईल, कारण इथे आता धावसंख्या वाढतीये. बोर्डवर लागत आहेत. या ओव्हरमध्ये आले 11, पहिल्या ओव्हरमध्ये आले तर 5, अशा टोटल 17 धावा, 16 धावा सध्या फळकावर लागलेत. समोर जे सेलेरिओ आहे, प्लीज थोडीशी टर्न करून लावा, त्याचं रिफ्लेक्शन थेट व्यासपीठाकडे होतंय. समोर जे सेलेरिओ आहे, मला वाटतं जास्तही टीमच्या काही प्लेयर्स आहेत तिथे. पहिले षटक 5 धावा, 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिले 5 बॉल प्रभावित राहिले. अंतिम बॉलवर टोकला षटकार. फलंदाज मोहन 3 आणि 16 ओव्हर सांघिक टोटल सध्या बघायला मिळते. विशाल भोईर आलाय तृतीय षटकामध्ये. 30रं षटक. पॉवर प्लेची बंधनं संपली आहेत. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दिलाय. त्यासोबत 1 फॉर द ओव्हर ही वॉर्निंग. मॅच बॉल मैदानामध्ये आलाय, जो प्रत्येक टीमला हवा असतो. विशाल भोईर पहिला बॉल जो अगदी भरपूर पाठीमागे त्याने बाउन्स केला, त्यामुळे पंचाने त्याला वाईट दर्शवले. 1 फॉर द ओव्हर ही वॉर्निंग. त्यामुळे लेंथ पुढे घ्यावी लागेल, एक तर गोड लेंथ ओव्हर पिच किंवा फुलर लेंथवर. पुन्हा एकदा थोडी लेंथ पाठीमागेच होती, सोपं गेलं. अगदी तिथे फिल्डर थोडंसं संघर्ष करताना दिसतोय मैदानामध्ये. भरपूर प्रयत्न केले तिथे, परंतु अखेरच्या क्षणाला बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सुशांत अशीच काही त्याला इनिंग साकारावी लागणार आहे. रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदाऱ्या घेऊन. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं आयुष्यामध्ये जबाबदारीची झुकारून देणं सोपं आहे, परंतु जबाबदारी स्वीकारणं आणि त्या जबाबदारीचं पालन करून आपलं काम निभावणं सगळ्यात कठीण आहे. समोर सेलेरिओ कार आहे, प्लीज आपण थोडीशी टर्न करून लावा.
बॅटच्या टो एंड वर बॉल लागलाय. लवकर इन मध्ये आले बट पटकन मला वाटतं लवकर बॅटचा फेस क्लोज झालाय त्या कारणाचं टो एंड वर बॉल लागलाय. फिरवून लावा फिरवून सेलोरिओ. हा चालेल ठीक आहे. लोअर फुलटॉस आणखी एक होता बबूल पाठीमागे एस्टनच्या. सो नेहमी तयार असतो या गोष्टी या मोमेंटसाठी. डॉट बॉल इथे येते. धावसंख्या फळकावर आहे 22. वेग दाबा लागेल धावसंख्येनं. जबाबदारीनुसार धावसंख्येचा आलेख थोडस ग्राफ्स जे हाय करावे लागतील. आणखीन एक चांगला बॉल करण्याचा प्रयत्न पण वळतायत. व्हाईट बॉल आणखीन एक आलेला आहे. या इनिंगचा हा तिसरा एक्स्ट्रा बॉल आहे. ही माहिती शुभम आम्हाला देत आहेत. उत्तम स्कोरिंग ते सध्या करतायत. धावसंख्या आहे 23. अजून काही रन हवेत टीम कलवेला. आक्रमक झाला होता फलंदाजी अगोदर षटकार ठोकला होता मोहंतीनं. पुन्हा एकदा समोरून टर्न केलाय बॉलला विशाल भोईरनं. फुल टॉस डायरेक्ट बॉल आणि जसा बॅटवर आला तसाच पाठवला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 षटकार. मोहंती पाटील थोडस गोट्याचं काम सोपं करतोय. रन्स बनवतोय. पुन्हा एकदा एक चांगला बॉल परंतु पंचांनी विचार विनिमय केला पाहणी केली. व्हाईट बॉलचा इशारा त्याने आम्हाला दिलाय. बॉल कुठून कुठे केलाय हे फार महत्वाचं असतं. आणखी एक व्हाईट बॉल आणखी एक एक्स्ट्रा रन. चौथा एक्स्ट्रा होता. धावसंख्या अगदी 30 वर पोहोचली. तर रन बनले आहेत 10च्या सरासरीनं. जवळपास सध्याचं करंट रन रेट जे तुम्हाला सध्या बघायला मिळतंय 5 बॉल झाले. या षटकाचे 3 एक्स्ट्रा बॉल आले त्या कारणास्तव हे ओव्हर थोडी लांबली आहे. हो इथे लेग स्टंप वर जाऊन आदळलाय बॉल. ब्रश करून निघून गेलाय. पेल्स डाऊन होत आहेत. महत्वाचा एक सेट खेळाडू मोहंती पाटील तंबूच्या श्रेयाला. अनिरुद्ध चौथ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय. मोहंतीनं चांगल्या रन केल्या. 15 धावा जिथे गरज होती टीमला बॅलन्स करण्याची.
दीक्षित पाटील मैदानामध्ये आलाय. सांघिक टोटल सध्या 30 वर पाया मिळत आहेत. 2 हार्ड हिटर बॅटर अजूनही मैदानामध्ये आहेत. त्यामुळे अजून काही अपेक्षा 12 बॉलचा खेळ जो बाकी आहे खूप काही अपेक्षा करतो कलवे संघ. लोवर फुलटॉस बॉल फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलाय. स्लॉक स्वीपच्या माध्यमातून खेळाचा प्रयत्न. एक रन इथे पूर्ण होते. सिंगल येते. 4 सिंगल 1 चौकार 2 डॉट. आतापर्यंत सुशांत मोकलने खेळलेत. दीक्षित पाटील पहिल्यांदा ऑन सायकल कडे आलेत. लेफ्ट हँडेड आहेत. धावसंख्येचा फलक अगदी बघायला मिळते पाहायला मिळते. 31 वर 31 वर. फिल्डिंग मध्ये बदलाव करावा लागते कारण लेफ्ट हँडेड राईट हँडेड हे कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आहेत. अनिरुद्धचं चौथं षटक. दोन्ही बाजूनं अगदी ताकद लावली जाते या मॅच मध्ये. चांगलं प्रदर्शन करण्यासाठी लेफ्ट हँडेड दीक्षित सेकंड कडे. पहिलाच बॉल हवेत खेळत. हवाई फायर उंच गेला बॉल. लांबी थोडी अर्धवट. फिल्डर डाऊन द बॉल. वेल जज अँड गुड कॅच. आणखीन एक धक्का. चौथा खेळाडू गमावलाय सध्या कलबेनं. नवीन बॅटर मैदानामध्ये मकरंद पाटील. अवे फ्रॉम द बॉडी. काय गोलंदाज ज्योती रोडपाले टीम कडून सध्या मैदानात. धावसंख्या 31 31. थोडा चिंते येते. श्लोक 11 गावदेवी कवे संघ. या चिंतांचं समाधान एकच आहे की इथून स्कोरबोर्ड 55-60 पर्यंत घेऊन जायचा. सुशांत जास्तीत जास्त स्ट्राईक त्याच्याकडे ठेवली पाहिजे. मागील मॅच मध्ये अगदी बघितलं आपण तर मोह संघापुढे 67 धावांचं आव्हान होतं. जवळपास अगदी 54 रन पर्यंत त्यांनी केल्या. सन्मानपूर्वक खेळत काढलाय. बॉल टर्न केलाय. अनिरुद्ध पहिला बॉल सिंगल. त्याच्यानंतर विकेट. आता डॉट बॉल आणि आणखीन एक सिंगल. धावा बोर्डवर आहेत 32. थोडासा चिंते दिसलेला स्कोर बोर्ड. थोडस अगदी बघितलं आपण तर पॉज घेत अगदी थांबत थांबत एक स्कोरबोर्ड पुढे पुढे निघून चाललाय. वेळ निघून चालले. बॉल आता कमी उर्वरित राहिलेत. उलटा सुद्धा सुशांत साठी हवेत खेळलेत मिस्तामिंग. परेश जे सेफ हँडेड आहेत. आज जाईल त्याने टिपला. मला वाटलं होतं या मॅच मध्ये की सुशांत काहीशा रन करेल परंतु हा फुल टॉस जो बॅटच्या वरच्या हिश्श्यावर लागला आणि त्यामुळे हवेत राहिला. इथे विकेट मिळते महत्वाची. जो रन्स आशेची किरण होती ती किरण मावळली आहे कलवे टीमची. धावांची चिंता अजूनही मिटलेली नाहीये. जसजसे विकेट पुढे पुढे चालले तसं धावसंख्येचं हे फळक
अडचणीमध्ये वाढत चाललाय. अडचणीत वाढ होते, यामधून समाधान अजूनही मिळालेलं नाहीये टीम कळवेला. 1-2 स्कोरिंग शॉट इथूनही आले तरी मॅचचं मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. जे प्रेशर आहे, जे दडपण आहे ते दूर होईल. परत हवेत करावा लागेल चांगला बॉल हा देखील अनिरुद्ध कडून. भंडार गोलंदाजी दुसरीसाठी निघालेत. थ्रो थोडासा जो ऑन द स्टंप हवा होता तो मिळाला नाहीये. तिसऱ्यासाठी बबूलनं डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केले. स्टँडवर 3 रन पूर्ण झालेत. रनिंग बिटवीन द विकेट चांगली बघायला मिळाली. हे षटक अतिशय सुंदर राहिलं. अगदी बघितलं तर अनिरुद्धचं 5 धावा देत असताना 2 विकेट त्यांनी याही ओव्हरमध्ये घेतलेले आहेत. त्यामुळे सगळ्यात सुंदर गोलंदाजी राहिली. अगदी पहिलं षटक राहुल भोईरचं 5 धावा 2 विकेट. दुसऱ्या ओव्हरमध्ये सूरजने 11 धावा दिल्या. थोडेसे धावा चांगल्या बांधल्या होत्या बोर्डवर. तिसऱ्या षटकामध्ये विशालच्या 14 रन आले, 1 विकेट आली. असं वाटलं होतं की संघ आरामात आता इथून 55-60 पर्यंत पोहोचेल, परंतु अनिरुद्धनं या ओव्हरमध्ये 5 धावा देत असताना 2 विकेट घेतल्या. तर कारणास्तव 4 ओव्हर नंतर रन फलक पोहोचलाय 35 वर. एकूण खेळाडू बाद झालेत 5. श्रीरामांना पुन्हा एकदा नमन करून मॅच मध्ये अंतिम फक्त 5 बॉल उर्वरित राहिलेत. 6 बॉल उर्वरित राहिलेत 5व्या षटकातील. या 6 चेंडूंमध्ये यशस्वीरित्या फलंदाजी होणं फार महत्वाचं आहे. कलबे टीमची गोलंदाजी चांगली आहे, परंतु त्यांना जो प्लॅटफॉर्म हवाय, जो बेस हवाय, तो या 6 बॉल मध्ये देता येऊ शकतो. जिथे रन्स डिफेन्स केला जाऊ शकतात, हा आत्मविश्वास मिळेल, कारण समोर चॅलेंज मोठे आहे. उलटाच बॉल होता. बॉल हवे ते पाठीमागे क्षेत्ररक्षक आहेत. पंचांनी नो बॉल बीमर दर्शवलाय. अजूनही स्ट्रगल तिथे सुरू आहे. 2 रन पूर्ण झालेत. नो प्लस अगदी बघू शकता आपण या 2 रन. अशा 3 धावा फ्री हिट. फ्री हिटची सुवर्ण संधी. एक्स्ट्रा 3 रन आलेले आहेत. त्यासोबत फ्री हिट मिळते 38 वर. अगदी एज लागून बॉल पाठीमागे चालला लॉंग स्टॉप कडे, जो नॉन स्टॉपच जाईल, कारण थोडस मैदानाचा हा निमुळता भाग आहे. येतोय चौकार. सीमा पलीकडे 6 रन षटकार. छाती फौलाद आणि आम्ही शिवरायांचे परिस्थितीशी 2 हात करणं यातच खरं सामर्थ्य आहे. परिस्थिती झुगारून दूर जाणं यात कोणताच शहाणपणा नाही. क्रिकेट खेळामध्ये कोणत्याही स्थितीमध्ये स्तब्ध उभं राहून आपलं काम आपण करायचं, हा उद्देश तुमच्याकडे असला पाहिजे. आणि त्या उद्देशानं सध्या संदेश पाटीलची जबाबदारीनं ही फलंदाजी सुरू आहे. मागे 2 बॉलमध्ये 10 रन आले. धावसंख्येला आकार मिळालाय. संघाची धावसंख्या झाली आहे 48-48. चांगले रन आता बनलेत. लेग साईडला टार्गेट करायचं होतं. लवकर बॉडीचा फेस इतका स्वतःला रोटेट केलं की
पूर्ण स्वतःला लॉक त्यांनी करून घेतलं. पंचाने सांगितलं लेग्स बायज, एक्स्ट्रा रन इथे येते. आत्तापर्यंत एक्स्ट्राचा विचार केला तर 4 वाईड 1 नो आणि 1 लेग बाय, अशा 6 एक्स्ट्रा रन आलेले आहेत. धावसंख्या अगदी बोर्डवर टोटल झालेत 49. 3 बॉलचा खेळ अजूनही उर्वरित आहे पहिल्या सत्रातील. अंतिम 3 बॉल बघायचा आहे किती रन येतील या अंतिम 3 बॉलमध्ये. थोडीशी शॉर्ट लेंथ होती, उंच खेळतायत, फिल्डर जज करतायत. हा पट्टा बाउंड्री लाईन ही फार मोठी आहे लेफ्ट हँडेड खेळाडूला, इथे क्लिअर करणं चॅलेंज आहे आणि तिथे फलंदाज सापल्यामध्ये सापडलाय आणि खेळाडू बाद. बनवलंय, या 6 रन मिळतील षटकार. थँक्यू थँक्यू डीजे. अजिंक्य मैदानामध्ये आलाय आणि हा षटकार 50शी पार करतोय. अर्धशतक पूर्ण झालंय, सांघिक अर्धशतक. 55 रन बनलेत बोर्डवर, तर रन चांगले आलेत. 55 ऑन बोर्डवर सध्या बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा त्या दिशेला लेग साईडला टार्गेट केलंय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, 1 रन बनली आहे. दुसऱ्यासाठी निघायचं होतं, बबलनं थोडंसं वेळ जरूर घेतलाय परंतु खेळाडू होत आहेत. धाव बाद, 1 रन मिळाली अंतिम बॉलवर. पहिलं सत्र खेळाचा पहिला डाव बॅटिंग वाटायला आली श्लोक 11 गावदेवी कळवायच्या आणि ज्यामध्ये 5 षटकांमध्ये त्यांना 7 फलंदाज गमावत असताना 56 रन केलेत. 57 धावांचं आव्हान आहे श्याम स्पोर्ट्स रोडपाली या संघासमोर. पेनल्टी अजून ऍड होईल, आमचे स्कोरर आम्हाला सांगतील. छप्पन्न रन पहिल्या सत्रामध्ये बनलेत. 2 पॅनल्टीच्या रन झाले 58. 59 करायचे जिंकण्यासाठी. 59चं टार्गेट श्याम स्पोर्ट्स रोडपाली समोर.
धाव्यांची गरज असणार आहे. दोन टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. एका बाजूला श्लोक 11 गावदेवी कळवे आणि एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतंय श्यामस्फोट रोटपाली. दोन टीम्स मध्ये लढत. एकोणसाठ धावांचं टार्गेट आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 5 षटकांची मॅच असणार आहे. 5 षटकांमध्ये 5 फ्रेश गोलंदाज कळवे टीमला वापरावे लागतील. सलामीची जोडी मैदान आपल्याला पाहायला मिळते. चिंटू पाटील आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील परेश कडके. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल प्रसाद पाटील. चांगलं बॅटल जरूर पाहायला मिळतंय. एका बाजूला रोटपाली, एका बाजूला कळवे. दोन टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. तर सामन्याला होईल सुरुवात. पंचांचा इशारा लेट्स प्ले 3, 2, 1. गेम इज ऑन होईल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळतो आपल्याला प्रसाद पाटील. जबाबदारी असणार आहे. 59 धावा वाचवले जातील का खर्च केले जातील हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. समोर दोन फलंदाज पाहिले तर चिंटू पाटील आणि त्यांच्या समेत आपल्याला पाहायला मिळेल परेश कडके. भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आपण पाहतोय. कालचाच सामना पीपीएल मध्ये 5 षटकार लगावणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. 30 जादूगिरी दाखवेल का आज हा मोठा प्रश्नचिन्ह असणार आहे. पुन्हा एकदा असणार पंचांचा इशारा गेम इज ऑन. परंतु पहिलाच बॉल वाईड निशीर होईल सुरुवात. अतिरिक्त धावे निशीर. धावफलक ओपन होईल. एक धाव लागेल धावफलकावर. 59 धावांचं लक्ष असणार आहे. तिथे मात्र गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद पाटीलची गणना केली. पॉवरप्लेचा षटक हाताळण्यासाठी जरूर गणना केली. संघाने जबाबदारी दाखवली. जबाबदारी मात्र आपल्याला पार पाडावी लागेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. पहिला बॉल घेऊन हा फटका सुरेख आहे. गॅप मध्ये सिंधू जरूर एक्झिक्यूट केलाय. बॉल थांबणार नाहीये. हा बॉल जाणार सीमा पार. दन 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 करत चौकार. चौकारेच्या साह्याने केली सुरुवात चिंटू पाटीलने आपल्या पारीची. पहिल्याच बॉलवर चौकार. या चौकाराने शिर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल 5 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतंय प्रसाद पाटील. स्ट्राईकला फलंदाज एक लेफ्ट आर्म फलंदाज पाहायला मिळतोय. हा बॉल तिथे मात्र सुरेखरित्या वेगवान बॉल जरूर होता. मोठ्या फटक्याचा पुन्हा एकदा प्रयत्न जरूर केला होता. तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवर जरूर चौकार लगावला. त्यानंतर आपल्या भात्यातील एक शस्त्र काढला आणि वेगवान बॉल निश्चित डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद पाटील. ऑन स्ट्राईक फलंदाज चिंटू पाटील.
त्रिफळ उद्ध्वस्त. यू मिस आय डेफिनेटली इट. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम श्याम स्पोर्ट रोटपालीला. फलंदाज चिंटू पाटील बॅक टू द पवेलियन. राहुल भोईर. राहुल भोईरवर जबाबदारी असणारे मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न होता तिथे मात्र. तर चला सामन्याला सुरुवात. शायकला फलंदाज राहुल भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर प्रसाद पाटील. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न, परंतु तिथे बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर धाव मिळेल सिंगल. सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल. 6 रन 6 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. चांगली गोलंदाजी. पहिल्या बॉलवर चौकार लगावल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय प्रसाद पाटीलचा. सुरेख गोलंदाजी. पहिलं षटक उतरत असताना तिथे मात्र सुरेखरित्या गोलंदाजी करत असताना जरूर पाहायला मिळते. शायकला फलंदाज परेश कडके आपल्याला जरूर पाहायला मिळतील. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र बॅट अँड बॉलचा कुठल्याच प्रकारचा संपर्क नाहीये. डॉटबॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. या डॉटनी शिर. धावफलक स्थिर असणारे. धावफलक 6 धावा धावफलकावर. 6 रन ऑन बोर्ड. शेवटचा बॉल बाकी असणारे. पॉपले 1चं षटक जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. आतापर्यंत काय कमालीची गोलंदाजी. 5 चेंडूंमध्ये प्रसाद पाटीलच्या नावावर राहिले. शेवटचा बॉल. यू मिस आय डेफिनेटली. तिथे मात्र बॅटची एज लागली आणि सरळ स्टंपवर बॉल अदलला आणि फलंदाज बाद. मोठा धक्का लागत असताना परेश कडके परतावा लागेल. तो विकेट मात्र मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. परेश कडके परतावा लागेल. मोठ्या फटक्याचा जरूर प्रयत्न होता तिथे मात्र बॅटची ईज लागून चरळलं. स्टंपवर बॉल आदळला आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज विशाल भोईर आणि राहुल भोईरची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळते. तर याच दरम्यान यांचं आगमन झालंय. रामदादा फडके यांचे आगमन. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळते ज्याच्या नावाने संघ ओळखला जातो.
सुशांत मोकल ऑन अ बॉलिंग अटॅक. दुसरं षटक घेऊन असणार तयार. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र चांगली फेकी जरूर पाहायला मिळते, परंतु या बॉलवर धाव मिळेल एक. या एक धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल. 7 धावा धावफलकावर. 7 रन ऑन बोर्ड. दुसरं षटक मार्गस्थ असताना जरूर पाहायला मिळते. सेकंड पॉवर प्लेचं षटक हतलताना सुशांत मोकलला आपण पाहू. सुरेखरित्या गोलंदाजी हातलावी लागेल, परंतु प्रहार करावा लागेल. 2 विकेट ती मात्र आपल्याला प्रसाद पाटीलच्या नावावर पाहिलं. धावा खर्च केला फक्त 6. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. सुशांत मोकल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. भिरकवण्याचा प्रयत्न. परफेक्ट टाइम. मिडल ऑफ दी बॅट. आलाय चौकार. विशाल भोईरला मात्र जबाबदारी घ्यावी लागेल. आलाय चौकार. या चौकाराने निश्चित धावफलक जाऊन पोहोचेल 11. 11 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल सुरेख तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख लाईन, सुरेख लेंथ, सुरेख टप्पा तिथे मात्र पाहायला मिळाला. सुशांत मोकलचा लगेच डॉट बॉल. चौकार लागल्यानंतर रणनीती बदलली. ऑफसाईडला बॉल ठेवला आणि लगेच डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. धावसंख्या स्थिर. 11 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता. क्षेत्ररक्षक असतील तिथे. आउटफील्ड मध्ये थोडीशी तिथे आपल्याला पाहायला मिळाली. बॉलनी लगेच वळण घेतलं. तत्पूर्वी धावा कंप्लीट होतील 2. 2 धावेनिशी धावफलक पुढे सरसावेल 13. 13 रन्स ऑन बोर्ड. दुसरे षटक मार्गस्थ असताना जरूर आपण पाहतोय या षटकातील 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. चांगली गोलंदाजी, अजूनही किफायती गोलंदाजी सुशांत मोकलच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळते. 7 धावा खर्च करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतं. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र लाऊड अपील जरूर केली होती, परंतु अपील फेटाळून दिले. हा बॉल येणार निर्धाव. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. प्रेशर असणारे दोन्ही फलंदाजांवर. प्रेशर असणारे विशाल भोईरवर. प्रेशर असणारे राहुल भोईरवर. परंतु चांगली गोलंदाजी करत असताना सुशांत मोकल इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख गोलंदाजी. आपल्या भात्यातील अस्त्र फेकून तिथे मात्र चांगली गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दाखवत असताना हा बॉल तिथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने जरूर केला. एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. सेफ तिथे आपल्याला दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील. या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशी धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 15 धावा. 15 रन्स 2 षटकांच्या अखेरीस 15 धावा धावफलकावर. देऊया आपण डीजे ला चान्स. डीजे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज पाहायला मिळेल. दीक्षित पाटील. पॉपलेची बंधनं सुटली आहे तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. 5 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर जरूर पाहायला मिळतील. दीक्षित पाटील व जबाबदारी असणारे सुरेख षटक हतळलं प्रसाद पाटीलनं. त्यानंतर सुशांत मोकलनी सुद्धा सुरेखरित्या षटक हतळलं. त्यानंतर दीक्षित पाटीलवर जबाबदारी असणारे ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. राहुल भोईर जबाबदारी असणारी आपल्या टीमची. जबाबदारी घ्यावी लागेल. 59 धावांचं इथे मात्र टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. 15 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. तिथे मात्र अपील जरूर केली आहे.
परंतु पंचांनी अपील फेटाळून दिले. डॉट बॉलची सांगता होत असताना दीक्षित पाटील पहिलाच बॉल सुरेखरित्या हाताळलाय. सुरेख टप्पा, सुरेख लाईन, सुरेख लेंथ तिथे जरूर पाहायला मिळाली. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. दुसरा बॉल घेऊन दीक्षित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. फुलर लेनचा जरूर होता तिथे मात्र पिक केलाय. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र लगेच फिकी होईल. या बॉलवर मिळेल सिंगल. सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 16 धावा धावफलकावर. 16 रन ऑन बोर्ड. अजूनही जर विचार केला तर 16 बॉल आणि 43 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल जरूर भिरकावलाय कार्पेटच्या साहाय्याने. तिथे मात्र क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील परंतु बॉल थांबणार नाहीये. बॉल जाणार सीमा पार, चौकार. या चौकाराच्या साहाय्याने संघ जाऊन पोहोचेल तब्बल 20 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर दीक्षित पाटील. स्ट्राईकला फलंदाज आपण पाहतोय विशाल भोईर. गोलंदाज तयार. दीक्षित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु सरळ हा बॉल फेकून देईल. सीमा पार आलाय विशाल भोईरच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. अजूनही 14 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. आक्रमण केलंय विशाल भोईर मात्र आक्रमकरित्या सुरुवात करत असताना जरूर पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 26 ऑन बोर्ड. हा बॉल मात्र भिरकवण्याचा प्रयत्न. संधी निर्माण झाली. कुठल्याच प्रकारची चुकी न करता 1 मोर विकेट डाऊन. अजून एक फलंदाजाला परतावं लागेल. अजून एक फलंदाज बाद. अजून एक धक्का. विशाल भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल बबुल भगत. जबाबदारी घ्यावी लागेल. हा खेळाडू जर पाहिला संघाला जेव्हा गरज असते तेव्हा बरसतो. आज तिथे मात्र चांगला फलंदाजी करावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. परंतु समोर गोलंदाज पाहिलं तर दीक्षित असणारे. शेवटचा बॉल या षटकातील. तिसऱ्या षटकातील लास्ट बॉल. 33 धाव्यांची अजूनही गरज असणार आहे. येणारे 13 बॉल आणि 33 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर दीक्षित पाटील ऑन बॉलिंग अटॅक. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न परंतु पंचांचा इशारा. वाईट बॉल. वाईट निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 27 धावा धावफलकावर. अजूनही 13 बॉल 32 ची गरज. 13 बॉल 32. सामन्यामध्ये चुरस जरूर आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला फलंदाज बबुल भगत. ऑन स्ट्राईक जरूर पाहायला मिळतोय. एक उंच शैलीचा खेळाडू जरूर पाहायला मिळतोय.
गोलंदाजी ट्रॅकवर दीक्षित पाटील. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. बॉलची अडवणी होईल, लगेच फेकी होईल. क्विक थ्रो जरूर पाहायला मिळतोय. या बॉलवर धाव मिळेल फक्त एक. एक धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. 28 धावा धावफलकावर. 28 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 28, लॉस ऑफ 3 विकेट. अजूनही 12 बॉल आणि 31 धावेंची गरज. बारा बॉल 31 ची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित पाटील असणारे तयार. रोहित पाटील असणारे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. शाईकला फलंदाज बबुल भगत. जबाबदारी असणारी संघाची. पुन्हा एकदा असणार तयार. 12-31. फुलर लेनचा बॉल. या बॉलला तोफा होता कबूल केला आलाय सीमा पार. बबुल भगतच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार. तर पंचांनी बीमरसाठी अंपायर्स कॉल. ओके, हाईट फॅक्टर साठी इथे मात्र डिसिजन लगेच. नो बॉल. थर्ड अंपायर. ओके, बारा बॉल आणि 24 धावेंची गरज. हा नो बॉल. हा नो बॉल सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चुरस निर्माण करत असताना सामन्यामध्ये थोडीशी तिथे मात्र आपल्याला रोमांचकता वाढवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बबुल भगत षटकार जरूर लगा आलाय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल इथे मात्र कार्पेटच्या सहाय्याने जरूर केलाय. फ्री हिटचा बॉल होता. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर मिळेल फक्त सिंगल. सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तो तब्बल 36 धावा धावफलकावर. 11-23 समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 11 बॉल 23. शाईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल राहुल भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. दुसरा बॉल घेऊन हा बॉल उंचवर जरूर केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील तिथे मात्र हा बॉल जाणार सीमा पार. आलाय चौकार. लागलेला पाहायला मिळतील. अजूनही 10 बॉल आणि 19 ची गरज असणार आहे. राहुल भोईर सुद्धा इथे मात्र चांगली फटकेबाजी करत असताना गोलंदाज प्रेशर मध्ये असणार आहे. प्रेशर क्रिएट झालाय इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार.
रोहित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. सुरेख फटकेबाजी तिथे मात्र मैदानात आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित पाटील. हा बॉल भिरकवण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. निर्धाव बॉल डॉट बॉल. अजूनही 9 बॉल 19 ची गरज. 9 मध्ये 19. जोपर्यंत राहुल आणि बबूल मैदानात आहे तोपर्यंत रोटपाली टीम सामन्यामध्ये जिवंत आपल्याला पाहायला मिळेल. एखादा मोठा फटका अजूनही सामन्याला जवळ नेऊ शकतो रोटपाली टीमच्या माध्यमातून आणि एखादा विकेट तिथे मात्र घेऊन जाईल टीम कळवेला. बॉल भिरकवण्याचा प्रयत्न परंतु हाय बॉल जाणार सीमा पार. राहुल भोईर च्या बॅट मधून आलाय दर्जेदार मॅक्सिमम षटकार. अजूनही 8 बॉल आणि 13 ची गरज. 8 बॉल 13. आठ बॉल 13. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. रोहित पाटील ऑन अ बॉलिंग अटॅक. हा बॉल पंचांचा इशाराने ऑफस्टिकच्या बाहेर बॉल लगेच पंचांनी गोलंदाजाला निर्णीत केले. व्हाईट बॉलची सांगता. अजूनही 8 बॉल आणि 12 ची गरज. 8 बॉल 12. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर रोहित पाटील. थोडीशी मागणी गोलंदाजी करत असताना जरूर आपल्याला पाहायला मिळते. कमबॅक करावा लागेल परंतु हा फटका जरूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक असतील कुठल्याच प्रकारची चुकी न करता या बॉलवर मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगल निश्चित धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 48 धावा. अजूनही 7 बॉल 11 ची गरज. सामन्यामध्ये दोन्ही संघ आपल्याला बॅलन्स जरूर पाहायला मिळतात. 50-50 चा सामना आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. इथे मात्र पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने फटका केला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतील. बॉलची अडवण होईल तत्पूर्वी फेकी होईल. या बॉलवर धावा कंप्लीट झाल्या 2 आणि या 2 धावेने शिर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 50 धावा कंप्लीट. आता मात्र फक्त येणारे बॉल असतील 6 आणि 9 धावेंची गरज. 6 बॉल 9. सामना कोण जिंकणार कोण हरणार. सामना होता कुठे सामना आलाय कुठे. 12 मध्ये धावा पाहिजे होत्या तब्बल. 12 बॉल मध्ये 31 ची गरज होती. तिथून मागणी गोलंदाजी तरली रोहित पाटीलची. त्यानंतर रोहितवर झालेलं आक्रमण बबुल आणि राहुलच्या माध्यमातून झालेली हाणामारी. सामना जाऊन पोहोचलाय 6 बॉल 9 धावेंची गरज.
हा बॉल तिथे मात्र जरूर पाहायला मिळते. ड्राईव्ह केला क्षेत्ररक्षक असतील, कुठल्याच प्रकारची चुकी न करता तिथे मात्र या बॉलवर मिळेल सिंगल. सिंगल निश्चित 52 धावा धावफलकावर. येणारे बॉल असतील 5 आणि 7 धाव्यांची गरज. 5 बॉल 7. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शुभमवर जबाबदारी जरूर आहे. प्रेशर आपल्याला मैदानात जरूर पाहायला मिळते. येणारे बॉल असतील 5 आणि तिथे मात्र 7 धाव्यांची गरज. 5 बॉल 7. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय बबुल भगत. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा बॉल तिथे मात्र टॅपिंग क्रिकेट जरूर पाहायला मिळते. या बॉलवर एक तर पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. तिथे मात्र या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. 2 निशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 54 धावा धावफलकावर. येणारे 4 बॉल 5 ची गरज. सुरेख फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला जरूर पाहायला मिळते. शुभम असणारे पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. स्ट्राईकला फलंदाज बबुल भगत. प्रेक्षर आपल्याला पाहायला मिळते मैदानात. प्रेक्षर क्रिएट जरूर झालाय. 4 बॉल मध्ये 5 धावा जरूर आपल्याला तिथे पाहायला मिळतील. हा बॉल पंचांचा इशारा असणारे वाईट. वाईट निश्चित धावफलक पुढे सरसावेल 55. येणारे बॉल असतील 4 आणि 4 धाव्यांची गरज. फटका सुरेख आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील, तिथे मात्र करेल चुकी. या बॉलवर धाव झाल्या कंप्लीट 2. तिसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट झाल्या 3. स्कोर इज लेवल आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 3 आणि 1 धावीची गरज. सामन्यामध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय तिथे आपल्याला पाहायला मिळेल. टीम श्याम स्पोर्ट रोटपाली. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 12 म्हणजे पाहिजे होत्या 31. तिथून झालेलं आक्रमण, तिथून दिलेला एक्सिलेटरवर पाय, तो मात्र सुरेख फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. शांत संयमी क्रिकेट. जिथे मोठे फटके पाहिजे होते तिथे मात्र मोठे फटके दिले. त्यानंतर पुन्हा एकदा असणार तयार. तिथे मात्र सामन्यामध्ये ट्विस्ट निर्माण जरूर झालाय. अजून एक फलंदाज बाद तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येणारे बॉल असतील 2 आणि 1 धाव्यांची गरज. 2 बॉल 1. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम जरूर पाहायला मिळतोय. येणारे बॉल असतील 2 आणि 1 धावीची गरज. 2 बॉल 1. पैसा वसूल सामना जरूर पाहायला मिळतोय. सुरेख फाईट दोन्ही संघांमध्ये जरूर पाहायला मिळते. इथे मात्र पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शुभम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सूरज भोईर. जबाबदारी असणारे 2 बॉल 1. राहुलनी ते मात्र शेवटपर्यंत सामना जरूर नेला होता. 2 बॉल 1. सामना कोण जिंकणार कोण हरणार, 2 टीम्स मध्ये लढत जरूर पाहायला मिळते. पुन्हा एकदा असणार गोलंदाजी ट्रॅकवर. गोलंदाज तयार. 2 बॉल 1. विनिंग मुवमेंट. फटका चांगलाय, चौकार आलाय आणि सामना जिंकलाय श्याम स्पोर्ट रोटपाली. तर चला जासई टीम